मित्रांनो, आज दिनांक 19 मे 2024च्या परीक्षेच्या दृष्टीने आवश्यक आणि महत्त्वाच्या घडामोडी मी आज परत घेऊन आलो आहे. मित्रांनो, आज मला जास्त काही बातम्या सापडल्या नाहीत. एक 5 ते 6 मुद्दे आहेत, ते आपण पाहूया. पहिला सध्या सगळ्यात जास्त चर्चेत असलेला मुद्दा म्हणजे दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे सहकारी विभव कुमार यांना अटक केली आहे. यांचे प्रकरण आहे राज्यसभेच्या खासदार स्वाती मालिवाल यांना विभव कुमार यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. आता आपच्या नेत्यांनी पण असा आरोप केला आहे. आपचे नेते आतिश यांनी म्हटले आहे की स्वाती मालिवाल या सुद्धा अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी विनापरवाना घुसल्या होत्या. प्रकरण काय आहे हे आपल्या पुढे नंतर लक्षात येईल. सध्या तरी विभव कुमार यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे, हे लक्षात घ्या. दुसरा, परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मुद्दा हा आहे की दिल्ली येथे एक गोलमेज चर्चा आयोजित केली होती. ती गोलमेज चर्चा जागतिक दूरसंचार आणि माहिती संस्था दिवसाच्या स्मरणार्थ आयोजित केली होती. या चर्चेमध्ये भारताचे दूरसंचार सचिव डॉक्टर नीरज मित्तल यांनी भारताची डिजिटल अर्थव्यवस्था ही 2025-26 पर्यंत अंदाजे $1.5 अब्ज होईल असे सांगितले आहे. हे जे भारताच्या जीडीपीच्या 15% असेल 2025-26 पर्यंत. ठीक आहे. यानंतर सध्या अजून एक महत्वाचा मुद्दा आहे, ते म्हणजे गाझापट्टी. मित्रांनो, आपल्याला माहित आहे गाझापट्टी हा एक भूमध्य सागर आणि इस्रायल यामधील दक्षिणेकडचा एक अरुंद पट्टी आहे. या पट्टीवर सध्या हमासचे वर्चस्व आहे. हमास हा इस्लामी कट्टरवाद्यांचा एक ग्रुप आहे. या ग्रुपमध्ये हमासच्या ग्रुप आणि इस्रायली सैन्य यामध्ये सध्या युद्ध सुरू आहे. हे युद्ध गाझापट्टीमध्ये सुरू आहे. या युद्धामध्ये अनेक निष्पाप नागरिकांचे जीव जातात अशा दररोज आपल्याला बातम्या येत आहेत. याविषयी आपण नंतर एखाद्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेऊया की हे इस्रायल आणि हमासचे युद्ध नेमके काय आहे. सध्या तरी एवढे लक्षात घ्या की इस्रायलचे पंतप्रधान हे बेंजामिन नेतन्याहू आहेत आणि हमास ही इस्लामी कट्टरवाद्याची एक संस्था आहे जी गाझापट्टी ज्यांच्या अंडरमध्ये आहे. अजून एक आजचा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की किर्गिस्तानची राजधानी बिश्केक यामध्ये वसतिगृहामध्ये काही विद्यार्थ्यांवर, पाकिस्तानच्या काही विद्यार्थ्यांवर हिंसाचार झाला होता. हिंसाचार झाल्यानंतर त्यांना मारहाण सुद्धा झाली होती. त्या मारहाणानंतर असे अनेक आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांवर मारहाणीच्या घटना पुढे आल्या आहेत. कुठे? बिश्केकमध्ये, किर्गिस्तानची राजधानी बिश्केकमध्ये. तर असे झाल्यामुळे भारताने सुद्धा भारतीय विद्यार्थ्यांना घरातच राहण्याचा सल्ला दिले आहे. बिश्केकमध्ये जे काही भारतीय विद्यार्थी आहेत त्यांना घरातच राहण्याचा सल्ला दिला आहे भारताने. यानंतर पुढचा आणि शेवटचा कदाचित भारतीय खेल जगताचा आणि महत्त्वाचा मुद्दा आहे. कझाकिस्तानची राजधानी अस्ताना येथे एलोर्डा चषक सुरू आहे. एलोर्डा चषक 2024 जो बॉक्सिंगसाठी खेळला जातो. या चषकामध्ये भारताच्या विश्वविजेत्या निखत झरीन आणि मीनाक्षी या दोघींनी सुद्धा सुवर्ण पदक जिंकले आहे. मीनाक्षी आणि निखत झरीन या भारताच्या दोघींनी एलोर्डा चषकमध्ये सुवर्ण पदक जिंकले आहे. यानंतर आजचा शेवटचा मुद्दा आहे. दिग्गज भारतीय शटलर्स चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रॉंकीरेड्डी हे दोघेही पुरुष बॅडमिंटनच्या फायनलमध्ये पोहोचले आहेत. कोणत्या फायनलमध्ये पोहोचले आहेत? तर थायलंड ओपन जी सुरू आहे सध्या बँकॉकमध्ये, थायलंड ओपन बॅडमिंटन ह्या खेळात पुरुष दुहेरीच्या फायनलमध्ये हे दोघे पोहोचले आहेत. अशा प्रकारे आजचे हे निवडक मुद्दे आज येथे समाप्त करतात.